नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज आपण दशपर्णी आर्कचा डेमो घेण्यासाठी इथे गणोरे ग्रामपंचायत गणोरे येथे जमलेलो आहोत. आपल्या सोबत गटाचं नाव काय? तुळजाभवानी स्वयं सहायता समूह इथे पूर्ण 10 महिला जमलेल्या आहेत. तर आपण त्याचे फायदे व कशासाठी आपण ते बनवतो ते थोडक्यात बोलणार आहोत. दशपर्णी आर्कसाठी आपण 10 प्रकारचा पाला जमा केला आहे. हे टणटणीचा पाला आहे, हे पपईचा पाला आहे. तुम्ही किती सांगा. हे निरगुडे, हे कशाचं आहे? हे पपईचं आहे, हे रुईचं आहे, आणि चंद्रीचा, निमचा, गिलशिडी, सीताफळ आणि इकडे रामफळ. असे आपण 10 प्रकारचे पाले जमा केलेले आहेत, जे पाळीव प्राणी त्यांना खात नाही. अशा आपण 10 प्रकारचे वेगवेगळा पाला घेतला आहे. वरती डेमोसाठी त्यांचं एक पत्ती ठेवले व बाकी ते आपण कुटून घेतलेले आहे. व लसणाचा ठेचा 1 किलो व मिरचीचा ठेचा 1 किलो आणि देशी गाईचं गोमूत्र 2 लिटर आणलेलं आहे आपण. तर आपण एक ते ड्रममध्ये 30 ते 35 दिवसासाठी ठेवणार आहोत. जे काही आपला आता खरीप सीझन चालू होईल, खरीप हंगाम चालू होईल, सोयाबीन मका असेल, त्या सर्व पिकांवरती त्याचा वापर करता येईल आपल्याला, जेणेकरून रसशोषक किडे असतात, कीटक असतात, बुरशीजन्य रोग असतात, त्याचा प्रादुर्भाव कमी होऊन आपल्याला पिकात जास्तीत जास्त उत्पन्न वाढेल व आपली शेती ही योग्य अशी उत्पन्न. दशपर्णी अर्क हे 30 ते 35 दिवसात तयार होतं. याचा फायदा रसशोषक किडी व इतर जे काही अळ्या वगैरे असतात तर त्याचा नाही ना दशपर्णी अर्क करण्याचं काम करतं. आपल्याला याचा वापर केव्हा करायचा आहे? आता जेव्हा आपली पेरणी होईल खरीप सीझनमध्ये, जेव्हा पहिला पाऊस पडेल व पेरणी झाल्यानंतर पिकं जेव्हा वाढतील तेव्हा त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. जे काही अमावस्या पौर्णिमाला जे कीटक अंडी घालतात व ते अंडी घालल्यानंतर ते आपल्या शेतात जास्तीत जास्त ते किडींचा प्रादुर्भाव होतो, तर ते आपल्याला नाही नाच करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अमावस्येच्या आधी पौर्णिमेच्या आधी आपल्याला एक 200 लिटर आपण आता त्याचा पूर्ण टोटल तयार करणार आहोत. हे आपण पाला 2 किलो घेतलेला आहे सर्वांचा. 200 लिटर पाण्यामध्ये आपण ते तयार करणार आहोत व 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर जे काही अर्क तयार होईल तर ते आपल्याला एक गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे किंवा कापडाच्या सहाय्याने गाळून ते आपल्याला कमीत कमी ते 6 महिन्यासाठी त्याचा आपल्याला वापर करता येईल. व ते आपल्याला 10 लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर टाकायचं आहे, बरोबर. तर याच्यापासून जे काही आपण शेती करतो, आपल्याला जो काही कीटकनाशकांचा वगैरे खर्च येतो, बरोबर, तो खर्च आपल्याला कमी करायचा. आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला पहिले आपला खर्च कमी करावा लागेल, बरोबर ना. जे काही आपण कीटकनाशक वगैरे बाजारातून आणतो त्याच्यात आपल्याला धोका तर आहेच, बरोबर ना. आपण शेतकरी आहोत, आपण कोण बांधत नाही किंवा लहान पोरांच्या जवळ ते औषधाच्या बाटल्या वगैरे ठेवून देतो, तर याचा कोणत्याच प्रकारचा नुकसान नाही आपल्या म्हणजे शेतीला व शेतकऱ्यांना. तर आणि कमी खर्चात म्हणजे शक्यतो खर्चच नाही आपल्याला. हे बघा, गोमतीर पण आपल्याला आपल्या गावात अवेलेबल होऊन जातो, पाला पण आपला निसर्गात अवेलेबल होऊन जातो. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला 1-2 तास फक्त वेळ जातो, बरोबर ना. व तुमचा बाकीचा खर्च वाचून जातो. त्या व्यतिरिक्त आपला समजा तुम्ही केमिकल औषधं वापरले, जास्त प्रमाण झालं किंवा कमी प्रमाण झालं तर शेतीला हानी पोचते किंवा पीक काहीतरी रोग पडतात, त्याच्यावर रोगाला बळी पडतात. याचा त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा हा नुकसान पिकाला होणार नाहीये. हे फायदे आहेत त्याचे. तयार झाल्यावर किती दिवसापर्यंत वापरायचे? आता हे जे काही आपण द्रावण बनवणार आहोत तर ते आपण आजपासून तर 35 ते 40 दिवसापर्यंत आपल्याला ते तयार होणार आहे. म्हणजे आपली पेरणी झालेली नाही, बरोबर, पण ते आपल्याला 30 ते 40 दिवस कालावधी त्याला तयार व्हायला लागणार असून ते आपण त्याच्या आधी त्याचं प्रिपरेशन करतोय. म्हणजे आपण जेव्हा आपलं पीक वाढतील, जेव्हा आपण रोग काही त्यांच्यावर पडेल तर आपल्याला ते तयार पाहिजे, बरोबर ना. त्याच्या हिशोबाने आपल्याला हे 30 ते 40 दिवस हे आधी करावं लागतं पिकाच्या. अजून किती दिवसापर्यंत नंतर जे तयार झालं ते किती दिवसापर्यंत? आता हे जे काही द्रावण बनवणार आहोत एक्सपायरी डेट त्याची, हे काही जे द्रावण बनवत आहोत, समजा आपलं ते 200 लिटर पैकी आपलं 100 लिटर वापरलं गेलं खरीप सीझनमध्ये व 100 लिटर हे उरलं तर त्याचं आपला जी काही शेल्फ लाईफ आहे त्याचा वापरण्याचा कालावधी आहे तो कमीत कमी आपल्याला 6 महिन्यापर्यंत स्टोरेज करता येऊ शकतो. 6 महिन्यापर्यंत आपल्याला ते वापरता येऊ शकतं. हा त्याचा फायदा आहे. तुम्ही जर आज तयार केलं ना तुम्ही ते कमीत कमी 6 महिन्यापर्यंत वापरू शकतात. म्हणजे तुमचा खरीप सीझन गेला आणि रब्बी सीझनमध्ये ते त्याचा वापर करू शकतात तुम्ही.
त्याचे फायदे आहेत. जे काही पीक वाढीला पत्ती वाढत नाही. एक जाग मिक्स करा ना तिकडं रोज जवळ ना हे जे काही आपण एका ड्रम मध्ये टाकणार आहोत तर हे आपल्याला 30 ते 40 दिवसापर्यंत सकाळी व सायंकाळी याचं एकदा काठीने दवडून घ्यावं लागेल. म्हणजे जे काही मिक्स व्हायला पाहिजे 30 ते 40 दिवसापर्यंत तो आपल्याला कार्यामध्ये त्याचा लिमिट आपला हे बघा. आता आपल्याकडचे जे फवारे आहेत ते 16 लिटर किंवा 20 लिटरचे आहेत. तर आपल्याला 200 ते 300 ml घ्यायचे, पण तुम्ही 20 लिटरच्या फवारामध्ये अर्धा लिटर वापरू शकतात. एक बाटली घ्यायची 1 लिटर बिस्लरीची, ती भरून अर्धा लिटर एका फवाऱ्यामध्ये टाकलं तरी चालेल. गाळून अमावस्येच्या आधी आदल्या दिवशी व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आता समजा अमावस्येच्या आदल्या दिवशी व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी काय होतं, हे जे काही पानांचा सरफेस आहे त्याच्या खालच्या पृष्ठभागाला तुम्ही उलट करून बघायचं. तुमचे जे काही क्रॉप असतील पीक असतील ते इथे अंडी घालतात. ते अंडी एकदम छोटे छोटे असतात. तर ते म्हणजे इतकं प्रमाण असतं, एक जे काही फ्लावर असतं तर ते कमीत कमी 100 ते 200 अंडी घालतात. व ते एकही म्हणजे इतके किडे असतात ना ते एकाच पिकावरती 100 ते 200 अंडी घालतात. तर ते 100 ते 200 अंडीपासून 200 कीटक तयार झाले बरोबर. ते 200 कीटक अजून एक ते 200 असं करून आपल्याकडं म्हणजे सर्व कीटकच तयार होऊन जातात. तर त्याच्यामुळे आपल्याला ते रोखण्यासाठी ते अंडी जे काही आपण आरत मारणार आहे तर त्याच्या वासाने ते कीटक जे काय आहेत ना ते येणार नाही आपल्या पिकावर व ते अंडी घालण्याचा विषयच येणार नाही. त्याच्यामुळे आपण ते अमावस्येच्या आधी व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ते मारावं लागतं. बाकी तो कालखंड गेला तुमचा अमावस्या व पौर्णिमा का मग ते नंतर अंडी घातल्यानंतर ते तुम्ही फवारणी बी मारली तर काहीच नाही. ते अंडी म्हणजे काय असतं, ते अंडी घातले का त्याच्यातून एक कोष आपलं लार्वा म्हणजे आळीचं जीवजंतू सारखं तयार होतं बरोबर. ते जीवजंतूचं आळी तयार होते. आळीचं नंतर असं गोल तुम्ही झाडांना बघितलं असेल कुठं कोश असं गोल तयार होतं. ते कोश झाल्यानंतर त्याचे अडल्ट एक पाखरू सारखं कीटक वेगवेगळे कीटक तयार होतात. तेच कीटक परत अंडे घालतात. तीच प्रोसेस सुरू होते आणि असं करून आपल्याकडे सर्व किडी होऊन गेले. त्याच्यामुळे ते आपल्याला रोखण्यासाठी अमावस्येच्या आदल्या दिवशी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संधी असते की ते दिवशी ते मारलेच गेले पाहिजे असं त्याचं शास्त्र आहे. सायंटिफिक रिझन आहे. आपलं गावठी ब्युटी काय नाही भूताचं वगैरे काय नाही.